माणसाचं प्रेम पाहिजे बघा. देवावर जर प्रेम असेल किंवा ते प्रेम करून असेल मनाभावातून जर भाव धरला आणि त्याच्यावर जर हे केलं तर देव पावल्याशिवाय राहत नाही. ते आपल्याला बोलतंय. नाही तर देव आपल्याला पाहायला तयार नाही, बोलायला तयार नाही असं म्हणायला लागले. पूजा कदा वडे अधोक्षता प्रेमावित सहता विरुद्ध सर्व सगळं साधन काही द्या त्याला, किती द्या, पैसा आणला काय द्या द्या, पण प्रेम पाहिजे, मनातून भावते पाहिजे तर त्याला भेटते. नाही तर महादेव असो कोणी असो त्याला हे देव भेटू शकत नाही म्हणायला लागले. एक नसता प्रेम कळा जो विनव घ्या त्या विकळा शरण निगता कमाल निळा सकळ साधने व्यर्थाची. मग काय केलं ना, काय केलं कोणत्याही देवाला, महादेवाला असो का कृष्णाला असो, शरण निघालं तर काय करे सगळे साधन साधतात. आणि शरण नाही निघालं ते बघा मरण आलेलं तर शरण आल्यावर चुकते. मग आता हे सगळे साधन मिळणार. म्हणून देवाला शरण मनाभावातून यायला पाहिजे. नाहीतर वर असं आपल्याला जमत नाही. वरी भक्ती दांभिक भक्ती जमत नाही. आता काय काय माणसं दांभिकच भक्ती करतात. मग आता काय केलं मनातून नाही करायचं, दाखवायचं मी देवा धार्मिक आहे असं आहे. असे काय माणसं दाखवू लागले त्याला म्हणे दिवस भेटत नाही त्याला. सर्व लक्षणी सुंदर पूर्ण परिपती सेवेसी नाही म्हणा तिचे चातुर्य शहाणपण व्यर्थाचे काय जाळावे. हे बाई उपमान आहे, चांगल्या प्रकारे दिसायला हे चांगले म्हणजे हुशार आहे, सगळं म्हणजे चतुर आहे, पण काय करायचं नवऱ्याची सेवाच करायचं मनामध्ये नाही. काय म्हणलं तर पाणी दे म्हणलं, हे केलं तर तिथे रानामध्ये घ्या, अहो जेवायला घाला तर गेला तिथं जे ठेवल्यात असे तर बाई म्हणून लागले. मग तिथं शान पण काय करायचे. म्हणून मना भावातून मालकाची सेवा केली तर मालक सुद्धा असा असणारा प्रसन्न खुश होतात. अलंकार भूत दये विनाचार कीर विशेष विनंबर तमे जैसे व्यापिले. आपली काय करायची भावना पाहिजे करायचे. आंबरे म्हणाले तर आकाश आहे. आकाश कसे चांगलं प्रेम असेल तर असं असताना देव. आणि आकाश कसे म्हणले चंद्र सूर्य हे नसेल तर आपल्याला आकाश पण वाढते काही टोकले. त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे सेवा केली तर सेवा केल्यावर देवाची मेवा मिळते असं म्हणायला लागले. चला ही गुरु कृपे विज्ञान की आवडे विन खजना की गुरु स्वामी विन सदन व्यर्थ दैश भल काय केलं गुरु विना सांगताना गुरुची कृपा पाहिजे केले, चांगल्या प्रकारे सेवा करायला पाहिजे केले. ज्याप्रमाणे एका सदन घरी म्हणाले तिथं लक्ष्मीच नाही म्हणजे लक्ष्मी म्हणजे मालकी नाही काय नाही, मन वाढते ना त्याप्रमाणे म्हणायला लागले. सेवा नाही केलं तर कोणत्या प्रकारचं देव आपल्याला काय पाहत नाही म्हणतात. लीलाया विन परिवार की नासिकी विन जैसे वक्रम कैसा प्रेमा विन स्मराणी मित्र कदा काळी काय केलं नाशिक या विना सांगताना एखाद्या शेर नाही म्हणालेले. शेरी नाही चांगल्या प्रकारे सहज असं दाखवते त्याला नाकच नाही पहिले जन्मताना त्याला वाटेल काय सांगणार म्हणणार. त्याप्रमाणे प्रेम जर देवावर असेल तर ते देवजवळ घेते असं म्हणायला लागले. धावताय स्वदा सती कदा नाटोपे श्रीपती मनी हरियाता ग्रह प्रति कैसा यशील ते पाहू. मग आता काय म्हणाले बरोबर म्हणे आता घरला ते येऊन पाय नाही काय माय मध्ये याचं लेकराला इतका पळायला ना बरं घरला ते यायचे ना येऊन तर पाय म्हणे तुला हात दाखवते यशोदा म्हणायला लागले. माता धावताश्रमणी स्वेद बिंदू दिसती भाळी ते देखुनी वनमाळी कृपा दाटली हृदया. काय केलं बायला रामून बायला माग पळायला लागलेले घाबरत झालेले मुलाचं मारा आणि मारायचं म्हणे गेले. त्या मायची पुन्हा माया आली. आता यानं पाहिलं रामून काय माय बेजार आलीकडे मला मारण्याकरता कृपा आली. कृपा त्याच्या मनामध्ये उचलली. काय केलं ऐका बहुत जन्म तप केले जन्मो जन्मी प्रेमे बांधिले म्या सगुण रूप धरिले भक्तीने कोणी याची. मायनं काय केलं असेल माझ्या हजारो जन्म तपश्चर्या काय पुण्य केलं असेल तर माझ्यासारखा मुलगा देव तिच्या केलेला आहे आणि म्हणून मी असा सगळं रूप धारण केलेलं आहे. म्हणून मायनं एवढे काय प्रयत्न केले असेल एवढी माय धार्मिक असेल म्हणायला लागले. श्रीकृष्ण स्वास्य वदना मातेकडे पाय कृपे करुणा धावन हस्त धरिला हरी. आता याला कृपा आणि म्हणून ध्यान नाही केलेलं मग काय केलेलं घाबरत झाली होती. श्रीकृष्णानं पाय नाही केलेलं आता कृपा केलेली गेले नाही. उभं राहिलं म्हणजे आता कुठं जातो पडत गेली पाय त्याच्या हाताला
काय केलं घरनं कापू लागलं, डोळ्यातून पाणी गळू लागलं, काजळ लागलं होतं पाण्याबरोबर गळू लागलं म्हणतात. येत उगारिता जननी वरी पाणी करी चक्र पाणी बिनवाणी कुंगणी रडत असेल मग काय केलं आता यानं काय केलं वरवर असं उजारले हात करता तो असा खोड्या करतील काय वरी हात करायला लागले माय मासा तारा मी काही करीत नाही पुन्हा पुराच्या वाटतच नाही आणि तुलाही काय करीत नाही आता याच्या पुढे मारून करून वरी हात केले. वेद उगारित जननी परिणाम तिचे तो परमानंद कैवल्यदानी जो श्रुतीचे नवर हे श्रुतीला शास्त्राला न हे असं तारे आवडणारे असं तारे गेले काय केलं बाईला आता हाना वाटायला लागले लेकरावर माय उभं दटवायला लागले करायला तिच्यानं काय हाणता आलं नाही तिला हाना वाटायला गेलं अशी अवस्था झाली. मग कलिनरुनी चक्रपाणी निज मंदिरा गेली जननी खळी बांधणी शिक्षा लावी नमियात चला आता म्हणजे आता तुला काय नाही मारा वाटायला म्हणून गेलं की गेले गेले आता जर म्हणजे तुला शिक्षाच लायते काय लायते आता तुला धरते बांधते आणि उखळाला मला असं बांधून टाकते मग कुठे कळशील असं भाई म्हणायला लागले. हो बघून गवळणी आल्या तेथे मनती जगड बांधाया चुराते दार्या स्वदेव नंदराणी शेजारच्या बायाला त्या गवळणीला जाणं तर अगोदर संतू लागलं काही झाली काही कथा झाली वाटायला ती कथा म्हणजे कृष्णानं ते हे केलेलं लीला केलेल्या मग आता म्हणजे हा बरं झालं म्हणजे ओळखच झाल्या केलेल्या दाव घेतले गेलं पुन्हा आपल्याकडचे बाय बाय केलं वासनात काय येतात ते दावे आणून देते सगळ्या बायाने दावे दिले काय केलं ऐका झाली गवळणीची दाटी मंद मंद रडे जगजटी दावे तुझे कटी उखळा समवेत माये काय केलं तिने हाताला बांधलं उखळाला बांधले गेले बंद बंद रडायला लागला माय मला का बांधायला लागले असं ते रडू लागलं बाई बांधू लागले. काकुलती तो श्रीहरी मने आज चाने दिन करी चोरी मन वैकुंठ पिटवारी दिन बदान बोलत असं गेलेले लहानपण गेलेले डोळ्याला पाणी आलेलं बाय मारू नको मला उखळाला बांधू नको काय नको याच्यापुढे मी चोरीच करणार आहे लहानपण करू यशोदेला म्हणायला लागले. तो अनंत पुराण पुरुषोत्तमा तो अनादि निर्गुण नाम जो मायातीत गम्य त्याची कोण बांधी आता त्याला कोण बांधणार आहे एवढा सासरा माया कधी निर्गुण असा कृष्ण परमात्मा त्याला पुढे बांधू शकत नाही पण माय बांधायला सासरता गेले. तो दावेने पुढे बांधाया दुसरी जोडी त्याची माया तीन पुढे बनवूया तिसरी आणवणी लाविले. काय केलेले दावे आले बघा बरेच झाले आता पूर्ण पण झाले बांधून लागला पण कडक्याच्या ओळीला धाक कमी करून लागले दुसरं मानतो मग आता गाडी रचल्या अशा प्रकारे हे केलेले दुसरे पूर्ण तिसरे आता सगळे दावे लागू लागले. कोणते येते म्हणून लाविले दावे चौथे ना कळेची चौघाते सहाय त्याते काय केलेलं दोन बोट कमीच पडला मारून तुळ्याच्या शेपटीसारखं नाही का मग शिकेच्या आपल्या कपडे म्हणल्यावर मग आखडी याप्रमाणे काय केलेले काही केलं याला दोऱ्यात पूर्ण गेल्या काय नाही आणि कसा असताना सांगला चौघाला 6 जण आला असं काय केलं 64 जणाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 18 जणाला हे 9 आवरणारा माणूस या दोऱ्याने कसं बांधल्या जाईल. 12 16 18 नवरीची जगत उद्धारा पंचविसांच्या विचाराने खरा 12 16 25 तत्वाचा हे असा झाला ते त्याला जरी असलं तरी आवडत नाही अशा प्रकारे कृष्ण परमात्माला दोऱ्या पूर्ण गेल्या. गोपिका दावे आणून देती हवे पेटली सुधा सती नवलक्ष दावी न पुरती अगाध कीर्ती हरीची. काय केलं माता बाया काय करायला यशोदा काय करायला राधा आले इतकं झालं एवढे मोठे दावे आणाले कसं पूर्ण काय करायला काय नजरमध्ये काय का असं वाया बघा नगमणीनं शेजारी पाजारी कसा आम्हाला पुढे करू लागला कसा आम्हाला बेदर करू लागला म्हणून आपापल्या घरचे डोळे आनंद घेऊ लागले. पावावया स्वरूप प्राप्ती असंख्य वेद स्मृती गरजती कैशा गवळणी हरीची मांडिती बहुत करीती सगळे वेद असे देव असा तर गरजेना करता त्याची प्राप्ती होण्याकरता त्याला पाडण्याकरता सगळ्या
मातेकडे पाय गोविंद नेत्र चोळी रडे मंद ग्रंथ दाटी झोप काय केलं आता बाई बांधायला लागले गेले डोळे चोळायला लागले हे करायला लागले त्या कृष्ण परमात्मा नाटक करू लागले आणि भोवती नमस्कार गौडण एवढ्या जमल्या होत्या आता कशी मजा यायली तुझ्या आशा त्या बाया म्हणू लागल्या पांडितीन मलक्ष गोकंठ पाश करी ना कळेची परमपुरुष हा पूर्ण ब्रह्म सर्वेश हे मायेची न स्मरे हे मायेला असा करा कोणाला जावं गेलं 9 लक्ष गाय होत्या नंदाच्या एक त्या मध्ये वृंदावनला एवढ्या गायाचे काने आणल्या दोऱ्या एवढं बांधले तरी त्याला पूर्ण गेलं म्हणतात मान करीत विचारा बांधीन मने विसोदारा कृपालिया दरेंद्र पांडो द्यावे मने असं म्हणायला देव म्हणे जगदुद्धाराला बांधल्याशिवाय नंतर म्हणे काय केलं तर तुला बाप देत असं म्हणलं माय लेख बेदरवाणीकडे म्हणल्या मग कृपा उद्धरी कुणाच्या कृष्णाच्या मनामध्ये काय केलं ऐका ओ दावे कुणले अकस्मात दृढ ग्रंथी माया देत गवळणी भवत्या हसत कैश्याना निजतोरा आता कसं म्हणायची मजा याने आता केलेल्या एवढ्या जागा गेलेल्या आता बांध्या केल्या त्याला कृपा आली गेली गवळणी गद गद हसायला लागल्या आता कसं म्हणे आम्हाला सतू लागला कशी मजा यायली तुला मायनं बांधून टाकलं बाया म्हणू लागल्या लोकांची तुवा पिढीले त्याचे उठी आजी निघाले मातेने तुझ बांधिले आता कैसा लय लोकांना म्हणे बेजार केले गवळणीला केलं आम्हाला केलं सगळ्याला केलं आणि माईने आता बांधून टाकलं आता कसं होईल तुझं कृष्णा बाया म्हणू लागल्या गवळणीची म्हणे नंदांगना तुम्ही जा पुया सगळा माया गेली आता बांधले झाले गवळणीला बरं वाटलंय ना बांधून टाकलं म्हणजे बरं झालं का लय सतू लागलं आपल्याला असं म्हणल्या बाई म्हणली यशोदा तुम्ही आपल्या घरी जा आणि त्याला तिथं ठेवलं बांधलेलं आता कुठं पडते म्हणून आणि आपल्या कारणाला यशोदा घरामध्ये गेली अंगणी पुराण पुरुष कैवल्य दानी हळूहळू नेत काय केलं एवढे मोठ्या उठाला बांधलेलं होतं माय गेली कामाला गेलेले आता मोक्ष झाले असा याच्यामध्ये सगळं सामर्थ्य होतं देवाचा अवतार होता हळूहळू त्या उठाला ओढायला लागलेले आणि रंगत जाऊ लागले चंडवृक्ष नंदांगणी मला रजून नामे दोन्ही ते नारदे पूर्वी शापुरी वृक्ष जन्मा घातले चंडवृक्ष असा तारे भीमला आणि अर्जुन हे दोघं होते म्हणा लागले त्याने काय केलं पुढच्या वेळी सांगत काहीतरी कथा आपल्याला माहित नाही मग काय केलेले पूर्वी काय केलेले नारद मुनी येऊ लागले काहीतरी बघा नारदाने शाप दिला आणि त्याला काय केलं झाडाच्या जन्माला घातला अजून पूर्ण होते हे पूर्वी कुबेर पुत्र नावे यांची नलकुबर परम उन्नत अविचार सारा सार कळेना हे काय केलेलं अगोदर पूर्वीच्या जन्मामध्ये काय केले कुबेराचे मुलं होते आणि त्याचं नाव होतं एकाचं नल एकाचं कुबेर होतं आणि काय केलेलं हे एवढ्या लोकांना त्रास देऊ लागले आरती करू लागले काय केलं का नग्न स्त्रिया समवेत जलक्रीडा दोघे तो नारद मुनी अकस्मात त्याची पंथे पातला काय केलं आता जलक्रीडा करायचं बायाला घ्यायचं हे करायचं उन्मतच होते काही की नग्न अवस्थेमध्ये काय केलं पाण्यात पोहायचे बाया बाजूला राहायच्या एवढं त्याने काय केलं तो लोकांचा खेळ करू लागले मग आता खेळ करायला लागले नग्न अवस्थेमध्ये तितक्यात नारद मुनी त्या रस्त्याला जावं लागले त्या पोरायला पाहिलं देखील ब्रह्मसुता परिते विषयांत उन्मत परम अविचारी शंकारहित नारदे देखिले मग काय केलं एवढ्या सारे उन्मत झाले आंधळे झाले बघा माणसं डोळे असून आंधळे कसे होतात विषयांध असतात विषयामध्ये झालेले काही धनांध होतात असे असणारे मदांध असे असणारे मध्य अंध असे माणसं डोळे असून असे काही मध्य घेतले तर आंधळे होतात त्याला समजतं काही दिसतच नाही तर नारद येऊ लागले पाहिजे नारदाला पाहिलं नाही काही नारदानं द्यायला पाहिलं काय चाललं म्हणजे एकदम माधुरपणा चला म्हणजे असं का करायला लागले नारद मुनीनं विचार केला काय म्हणायला लागले अधीच तारुण्यमध्ये मातले काही वरी मद्यप
पान केले विशेष शब्द ज्ञान शिकले बोलून देते पुन्हा कोणाला बोलून देणे गेले अजून तारुण्यानं माजलेले होते खाऊन पिले सुखी होते ते आणि पुन्हा त्याच्यामध्ये तरुणपणामध्ये माजलेले पुन्हा मद्य पिले दारू पिले पुन्हा काय केलं त्याला विंचू चावला आणि पुन्हा लागलं भूक गेलं किती उड्या मारले असे मारल्यासारखे पोरं करू लागले त्याहीवरी भाग्यमदा स्त्री संगे झाले विषयांध तेची चांडाळ भाग्यवंत जे अपमानिती साधूचे साधू संतांचा अपमान करायचे पुन्हा बोलू द्यायचे नाही काय नाही माझ्या बायामध्ये असा सर्व विषय अंग झाले होते बाजूला बाया होते नग्न अवस्थेमध्ये करू लागले नारद मुनीनं पाहिलं आम्ही जाणते सर्वज्ञ म्हणून संताचे ठेविती तुझे नाम ऐसी आसी संती नंदून शुद्ध मार्गी लावावे आपण आम्ही शहाण्यात असे म्हणत असा तर ते नाथ कुबेराची मुलं होती असं आता एवढं मोठं आम्ही असे करायला लागले दुसऱ्याला कमी मानायचं साधू संतांना साधणार अपमान करायचा असे ते दोघं कुबेर होते जो पिशाच धागा निश्चिती त्यासी पंचाक्षरी दृढ मानिती तैसे दुष्ट गणुनी संती भजन किती लांबावे काय केलं भजन नाही काय नाही असे दुष्ट लोकांना काय भजन करू द्यायचे नाही साधू संतांना छेड करायचे असे कुबेर होते सोनार दे कोणी ते दुष्ट शापिले क्षणी मने दोघे वृक्षवरुणी चढमुड दशा आता काय नारद तुम्ही म्हटले कोणाचे साधू संतांचा छेड करतात त्याचे हे करतात अपमान करतात कोणाचा गाई ब्राह्मणाला स्त्रियेला असं त्रास देतात तर या नारद मुनीमध्ये यायला काय आता जमिनीवर ठेवण्याच्या लायक नाही तर मग काय करायचं यायला काय करावं शाप दिला तुम्ही दोघं झाडच बसाल म्हणून नारद मुनी शाप दिला ऐसा ऐकताची वचना दोघी धैर्य नारदाचे चरण मनती स्वामी शाप मोचन देवनी वरदान करावे काय केलं तर शाप दिला नारद मुनीला झाड बसला असं म्हणल्यावर माणूस किती गुणवंत असला काय केलं का किती काय असं देवाय करा पिढीला असता दया होत्या देवाला मालिनं गेला काय केलं देवाला मनामध्ये ते घेऊन एखाद्या माणसाला शिवेली कोणताही किती माणूस असतात देवाजवळ त्याला ताकदच नाही मग आता देवासारखे नारद मुनी होते नाही देवाची होते ना त्याला शाप दिल्यावर एवढी गुणवंत मस्ती आलेले होते आपण आता झाडच होतं काही साधू संतांचा शाप वाया जात नाही म्हणजे महाराज काय करा आमची चूक झाली एकदा आम्हाला शाप द्या असं म्हणायला लागले मग नारद बोले देवी तुम्ही वृक्ष भाल गोकुळी रामगत येईल वनमाळी उद्धरील उभया काय करा तुम्ही काय करसाल आता तुम्हाला उशात येतात शेर नाल्यावर म्हणायला माझा काय चुकते ना म्हणणं त्याप्रमाणे माणसाला देवाला कापून दिला म्हणा भाव तुम्ही देव त्याला माफ करते अशा प्रकारे बघा म्हणजे आता झालं म्हणजे झाले तुम्ही उन्मत झाले तुमच्या दिलं मी त्याला शाप काय हरकत नाही तुम्ही उशाप मागायला माफी मागायला लागले काय करा गोकुळामध्ये काय करा यशोदेच्या वृंदाच्या घरात त्या गावामध्ये त्या घरामध्ये एक दोन झाडं असतात आणि दोन झाडं असल्यावर कसा उद्धार होईल तुमचा त्यांचा करावया उद्धार मुखड ओढी दया देवेंद्र दोन्ही वृक्षासुनी सर्वेश्वर रमावर चालिला यशोदानंदाचा मुलगा आहे मला तिथे येईल उखळ ओढीत देईल आणि काय करेल आणि तुमच्या एवढ्या काय द्यायच्या गाणं हे झाड पडतील आणि मग तुम्ही प्रकट रूप धरसाल आणि तुमचा त्यावेळेस उद्धार होईल असं नारद मुनीनं त्या मुलीला सांगितलं वृक्ष संधी अडकले उखळा एकांत देखोनी वैकुंठ बाळ दोन्ही वृक्ष सबळ फळे उन्मळूनी पाडिले काय केलं माझं एका मधून जाऊ लागला दोन्ही झाडं जवळजवळ होते ना भाऊ होते आणि आता जवळजवळ होते माझं काय केलं उखळ घेऊन जाऊ लागलं लाकडाचं मोठं मोठं होतं फक्त पाहिलेलं होतं म्हणून रांगत जावं लागलं आणि ते झाड आता काय केलेलं त्या उखळाच्या दाबाने याच्या ओढ्यानं ते उन्मळून दोन्ही झाडं पडले दोन्ही वृक्षामधुनी दोन क्रूस निघाले ते दक्षिणी उभे टाकले कर कोणवरी अरिहस्तवनी प्रवर्तने काय केलं म्हणल्याबरोबर एवढं काय केलं याशिवाय माणूस वाटवरच येत नाही काहीतरी माणसाला शिक्षा पाहिजे आणि माणसाला कसं सुखमे समीरण काय दुःखमे समीरण सब करे सुखमे न करे नकोय आणि जो सुखमे समीरण करे दुःख काय कोय आता काय केलं यायनं तर अगोदर चांगल्या प्रकारे देवाचं नाव करून घेतलं असं आणि काय केलं असलं कोणाची छेडछाड केली इतकं 12 वर्ष 5 वर्ष 100 वर्ष त्याला झाड
झाड व्हावं लागत नव्हतं. म्हणून सुखामध्ये माणूस जर असं काही कमी नसून दे त्याला लईच जर असं थोडं हे झालेले होते. म्हणून काय केलं हे झाड पडले, त्याच्यातून 2 माणसं निघाले, नलकुबेर आणि कृष्णाचा दावा करू लागले. म्हणतात वैकुंठ पालका परमपुरुषा चिरसागर हृदय विलासा सच्चिदानंदा सर्वेशा जगदानंदा मूलकंदा. काय केलं असं त्याचं स्तवन करायला जगदानंदा मूलकंदा अशा प्रकारे कृष्ण परमात्मा कृष्णाचं स्तवन करू लागले. जय जय गोपाल वेशधारका अनंत ब्रह्मांड प्रतिपालका जय जय हरिवेद रक्षका मत्स्य रूपा केशवा नारायणादि कुर्मा वरापाळ पुरुषोत्तमा नरहरि रूपा परब्रह्मा वामनवेशा त्रिविक्रमा क्षत्रिय केली धरणी पंचवटी वाचिया चाप पाणी अवतरुणी लीला दावीची भक्ता दे. काय केलं एवढं सांगताना सगळं काय केलं गोकुळामध्ये अवतरलं आणि काय केलं भक्ताला आपल्या लीला दाखवायला शासन करायला लागले. पुंडलिक